नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा हा चांगलाच तापत चालला। अभिनेते सयाजी शिंदेंनी या वृक्षतोडीला विरोध केला। सयाजी शिंदेंनी वृक्षतोडी विरोधात भूमिका घेतल्यानंतर अनेक पर्यावरणप्रेमी कलाकारांनी या वृक्षतोडीचा विरोध केलाय। सयाजी शिंदेंच्या भूमिकेवर गुणरत्न सदावर्ते आणि मंत्री नितेश राणेंनी टीका केली, तर शिंदेंनी कोणी काहीही म्हणू द्या, आपला मुद्दा झाडाशी असल्याचं म्हटलंय। आमच्या हिंदूंचा कधी सण येतोय, आमचा कुंभमेळा होतोय, तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघतायत। मला त्याच्यावर आक्षेप आहे। त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना, बकरी ईदच्या वेळी आवाज उचलला असता, मी नाही बोललो असतो, मग बरोबर असतं सर्व धर्म समभाव। तो मुळात या देशात आहे का, हा मुद्दा आहे। शीख आहे, मराठा आहे, बौद्ध आहे, याप्रमाणे झाड कधी भेदभाव करत नाही, म्हणून हे तपोवनही कधी भेदभाव करत नाही। कशाची वाट? पण याच्या आधी जेव्हा कुंभमेळा आला तेव्हा कसं केलं होतं? तेव्हा झाडं बिडं तोडली होती का? तर नाही। मग आज पण तशाच पद्धतीने करा। झाडांचे जे डेरे आहेत त्या डेऱ्यानं एक करा, त्याच्यावर करून ती पर्णकुटी बांधा, त्यांनाही आवडेल, कारण निसर्गाच्या सानिध्यात। पण झाड तोडलं नाही पाहिजे। विषय गाजतो आहे। रोहित पवारांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा विरोध केला, तर अजित पवारांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं। एकंदर तुम्ही काँग्रेस म्हणून काय भूमिका आहे? हे बघा, नितेश राणेंनी म्हटलं आहे की एकीकडे ईदमध्ये बकरे वगैरे कापतात, तर आता झाडं कापायला त्यांना काय अर्थ? बकऱ्याशी आणि झाडाशी काय संबंध? बकरे ऑक्सिजन देत नाही, हे नितेश राणेला सांगा जरा। झाडं ऑक्सिजन देतात, एवढंच समजलं तरी त्याचं उत्तर पुरेसं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत। जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे। झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे, परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले, कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही। म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतायत, हे कळायला मार्ग देईल। म्हणून असे स्टेटमेंट देऊन वातावरणामध्ये आणखीन बिघडेल कशी, हा त्यांचा प्रयत्न आहे।